तैसे आपण या आपण जाणते नव्हे जाण म्हणून ज्ञानपणे विन ज्ञान मात्र जे. त्याप्रमाणे आत्मा आपणच आपल्याविषयी कधी ज्ञाता होत नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व, ज्ञानत्व आणि ज्ञेयत्व हे कोणतेही धर्म नसताना ज्ञान हे त्याचे स्वरूप आहे. ज्ञानाबद्दलच चाललं आहे. आपल्याला अगोदर अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची आज गरज आहे. स्वरूप ज्ञानाची आज गरज आहे. कारण का जोपर्यंत आपल्याला स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत जीव दशेतून निघत नाही. आणि सगळा परमार्थातला जो व्यवहार चालू आहे तो केवळ ज्ञानासाठी चाललेला आहे. जोपर्यंत ज्ञानाच्या भूमिकेवर येत नाही आपण तोपर्यंत परमार्थाला फल नाही. फल आहे पण कुठं आहे, कधी, तर तुम्ही ज्ञानावर आलात तर. कारण का अज्ञानामुळे बंध गळ्यात पडला आहे. आता जीवाची सिद्धी होत नाही. जीव सिद्ध होत नाही. कारण का स्वरूपानं जीव झालेला नाही, कल्पनेतला जीव आहे. काय म्हणायचं आहे. आणि ती कल्पना का झाली त्याला कारण अज्ञान आहे, स्वरूपाचं अज्ञान आहे. रज्जूवर कुठं सर्प आहे, पण सर्प भासायला सर्पाची कल्पना का केली, रज्जू रूपाने कळली नाही. सामान्याचं ज्ञान विषय स्वरूपाचं अज्ञान म्हणायचं. पण आता इथं ज्ञानाचं देखील खंडन म्हणजे स्वरूप ज्ञानाचं खंडन नाही. ज्ञानालाच काय ज्ञान व्हायचं आहे. आपलं स्वरूप मला ज्ञान झालं असं वाटायला नाही आपल्याला. किंवा ज्ञान करून घ्या असं जे काय वाटायला आहे, किंवा मला ज्ञान झालं आहे, ज्ञानी झालं आहे असं जे वाटते ते वाटणी घालवायचं आहे महाराज. ज्ञानाला काय ज्ञान व्हायचं आहे. सूर्याच्या ठिकाणी अंधकार आहे काय नाही. सूर्याला प्रकाश काय म्हणायचा आहे. सूर्याला प्रकाश काय म्हणायची गरज आहे. प्रकाश हे त्याचं स्वरूपच आहे महाराज. तसं ज्ञानाला आणि काय ज्ञान म्हणायचं आहे. म्हणजे ज्ञानाचं वृत्तिगत जे ज्ञान आहे ना त्याचं इथं काय आहे, खंडन आहे महाराज. व्यक्तिगत ज्ञान आहे ना. कारण का तुमचा आमचा व्यवहार होतो तो स्वरूप ज्ञानात व्यवहार नाही. स्वरूपभूत ज्ञानात झालेलंच काय नाही, अजातवाद आहे तो. आणि अजातवादावर जीवानं स्थिर राहावं एवढ्यासाठी या सगळ्या भूमिका आहेत. कारण का रात्री आपल्या चांगल्या उपस्थितीला देखील विषय झाला आहे. मीठ हे समुद्र स्वरूपच आहे, पण मीठ म्हणून बाहेर आल्यानंतर फजिती झाली आहे त्याची. बरोबर आहे ना. काय सगळी फजिती कधी झाली, मीठ म्हणून तुम्ही वेगळं झाला. तसं आपली फजिती आता फजिती झाली आहे का नाही ती ज्याचं तरी ठरवायचं. फजितीच आहे. जोपर्यंत आपण तिथं जात नाही स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही, ऐकायला पावत नाही, तोपर्यंत आपली सगळीकडे फजितीच आहे महाराज. कारण का भेदात हे दुःख आहे, वेगळ्यात हे परिचिनता आली. मग तिथं देशाचा अभावाला, कालाचा अभावाला सगळे छेद बसतात तिथं. आणि छेद बसला म्हटलं की दुःखाला कारणीभूत होतं. अखंड एक स्वरूप आहे महाराज. आणि म्हणून हा भेद कल्पित मानलेला आहे. मग आपल्याला काहीतरी मानायला आलं म्हणून तिथं ज्ञान एक मानावं लागलं, वृत्तिगत ज्ञान सद्गुरूंच्या मुखातनं. हां, पण आता तिथं अज्ञानाचं नाही तर ज्ञानाचं काय म्हणणेपणा कुठं काय महाराज. म्हणून इथं जे खंडन आहे म्हणजे ज्ञानाबद्दलही चालू व्यवहार आहे ते स्वरूपभूत ज्ञानाबद्दल नाही, वृत्तिगत ज्ञानाबद्दल. तर ज्ञानानंच काय ज्ञान व्हायचं आहे. ज्ञानाला ज्ञान व्हायचं म्हटलं तर तिथं अज्ञानाची सिद्धी होते. बरोबर आहे. तुम्हाला आता ज्ञान पाहिजे असं म्हटलं ना मग तिथं अज्ञानाची सिद्धी होती. प्रकाश पाहिजे म्हटलं की अंधाराची सिद्धी होती ना. अंधकार आहे असं म्हणावं लागतं. तसं तुम्हाला ज्ञान पाहिजे म्हटलं, ज्ञान आहे असं म्हणावं लागलं तर मग अज्ञानाची सिद्धी होती मला. स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी होतच नाही ना. म्हणून ज्ञानाला काय ज्ञान व्हायचं आहे. फळाला काय फळं लागतात काय. झाडाला फळं लागतात. झाडाला फळं लागतात पण फळाला काय फळ लागायचं आहे मला. तसं ज्ञानाला आणि काय ज्ञान व्हायचं आहे असा विषय बघूया आता पुढं. चिंतन दिन आहे थोडं चांगलं. या वरील गोष्टी घडणे शक्य नाही. ह्या वरील गोष्टी घडणं शक्य नाही. वरील म्हणजे सूर्याला काय असून प्रकाशित करायचं सूर्यात, फळाला काय फळं लागायचे आहेत. तसे स्वरूपभूत ज्ञानाला कोण विषय करू शकेल. झालं. स्वरूपभूत ज्ञान आहे ना. आता घटपट हे विषय आहेत. ते जड काय विषय करायला तो जड पदार्थ असावा लागतो किंवा भिन्न असावा लागतो किंवा जड पदार्थ असावा लागतो मला. स्वरूपभूत ज्ञाना प्रकाशाला कोण प्रकाशित करेल.
ते ज्ञान स्वतः ज्ञाताही होत नाही व ज्ञेयही होत बघा ते नाही. ज्ञान स्वतः ज्ञाताही होत नाही. ज्ञाता केव्हा होतो? पुढे ज्ञेय असावं तर. ज्ञेय केव्हा होतं? पाठीमागं ज्ञाता असला तर महाराज. तो ज्ञेय नाही आणि ज्ञाताही नाही. का ज्ञेय नाही? जड नाही म्हणून. ज्ञाता का नाही? त्याच्या ठिकाणी दुसरं काही नाही. बसते ना काय बरोबर? जरा लक्ष देतो. कारण का या गोष्टी बोलत असताना जपूनच बोलायला लागतात. आणि ह्या बाबांनी काम केले ते सगळीकडे जातं आहे. आणि त्याच्यामुळं कुठंतरी चिंतनी माणसं याचं हे करतात हो. आणि त्यात काय आपत्ती येऊ नये. ज्ञान हे स्वरूप ज्ञाता व्हायला पुढे ज्ञेय असावं लागतं. लक्षात ठेवायचं. म्हणजे विषय काहीतरी असावा लागतो. घटपटी काहीतरी पुढं असावं लागतं. तेव्हा पाहणार ज्ञाता तिथं सिद्ध होतो. आणि ज्ञेय म्हणावं तर ज्ञाता सिद्ध व्हावं लागतो. तर आता ते ज्ञाता आणि ज्ञेय इथं भेद नाही ना. स्वरूप कसं आहे आपलं महाराज? अखंड एक आहे. स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं नाही. म्हणून ज्ञाता ज्ञान ज्ञेय ध्याता ज्ञान ध्येय ही सगळी त्रिपुटी जी आहे ती अविद्येचं कार्य आहे महाराज. पण स्वरूपात अविद्या तरी नाहीच महाराज, पण त्याला ज्ञान म्हणणेपणा देखील नाही. म्हणून तो ज्ञाता नाही ज्ञेय नाही म्हणून पुढं. आणि ज्ञेय नाही ज्ञाता नाही. ज्ञाता ज्ञा विरहित अखंड तो एक आहे. हो. ज्ञान हेच स्वरूप असल्यामुळे बघा ज्ञान हेच त्याचं स्वरूप असल्यामुळं स्वतः काय जाणावायचे आहे. सूर्यानं काय जाणायचं आहे महाराज? स्वतःने काय जाणायचं आहे? हे ज्ञान आहे आणि हे ब्रह्म आहे असा अर्थ नसून ज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे. बघा हे ज्ञान आहे आणि हे ब्रह्म आहे किंवा ब्रह्माने ज्ञान आहे असं नसून ब्रह्म म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच ब्रह्म. गुढी म्हणजे साखर, साखर म्हणजेच गुढी. ती वेगळं करता येत नाही. त्याला वेगळं करता येत नाही. स्वरूपानं ते काय आहे? ते अंगानंच अंगभूतच ते आहे. मग ज्ञानरूप वस्तूचे ज्ञान कशी होईल? मग ज्ञानरूप वस्तूचं ज्ञान कसं होईल? ज्ञानरूप वस्तूचे ज्ञान झाले असे म्हणणे म्हणजे अज्ञान आहे. बघा ज्ञान वस्तूचं ज्ञान झालं म्हणणं तिथं अज्ञान मानावं लागतं. कारण का ज्ञानाच्या विरोधी अज्ञान आहे. अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची गरज आहे. का ज्ञानासाठी ज्ञानाची गरज आहे? नाही ना काय? मग आता ज्ञान होतंय म्हणावं ज्ञानाला तर तिथं अज्ञानाची सिद्धी होते मला. ब्रह्माला सत्ता आहे पण ते ज्ञानाला विषय होत नाही. आता बघा ब्रह्माला सत्ता आहे. सत्ता म्हणजे ते सत्स्वरूपानं आहे पण ते ज्ञानाला विषय होत नाही. विषय झालं म्हटलं की सत्ता नाही त्याची. पदार्थाचा तो जड होतो महाराज. ज्ञानाला विषय झाला ना तो पदार्थ काय होतो? जड होतो आणि तो वेगळा वाटतो महाराज. ब्रह्माला सत्ता आहे. त्याची सत्ता आहे सगळी. कारण का स्वस्वरूपानं तोच आहे. म्हणून ज्ञान म्हणणेपणा वाचून ज्ञान मात्रच ते आहे. झालं ज्ञान म्हणणे पणा वाचून गाठले. कारण का ज्ञानच हे स्वरूप आहे. म्हणून ज्ञान संपादन यथार्थ ज्ञान संपादन करून घ्यावं. जोपर्यंत आपल्याला ते तत्वसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत अगदी जिज्ञासा बुद्धीने प्रयत्न करून आळस न करता करा. परम पुरुषार्थ तोच आहे महाराज. इथं आमच्या नशिबात नाही, हे आम्हाला काय घडत नाही, आता रडगाणं काय करू नये. कारण का हा मनुष्य जन्म गेला ना की आपली संधी गेली महाराज. आणि ते ज्ञान संपादन करून घ्यावं म्हणजे आज्ञानिवृत्त करावं आणि मग तिथे स्थिर होऊन राहावं. त्याचा टेका राहता कामा नाही. ते खंड नाहीत. लक्षात ठेवायचं. स्वरूपभूत ज्ञानाचं खंड नाही. स्वरूपभूत ज्ञानाबद्दल काय सांगायची गरज नाही. पण आपण अज्ञानात आहोत. आपण कशात आहोत? काहीतरी आपण मानायला लागलो ना त्याच्या पाठीमागं अज्ञान आहे. आणि ती निवृत्त करण्यासाठी आज स्वरूपभूत ज्ञानाची म्हणजे यथार्थ ज्ञानाची गरज आहे. पण ते ज्ञान करत असताना संपादन करत असताना किंवा ज्ञानाचा व्यवहार होत असताना तिथं वृत्तीची गरज आहे. व्यवहारासाठी व्यवहार म्हटलं की तिथं वृत्ती आलीच महाराज. भेद आला. आणि मग ती वृत्तीगत जे ज्ञान आहे ना ती वृत्ती अविद्येचं कार्य आहे.
म्हणून झालेलं ज्ञान देखील कसलं आभाषिक ठरतं महाराज, आणि ते भ्रमाण जातं महाराज. म्हणून हे ज्ञान स्वरूपानं स्थिर व्हावं. झालेलं ज्ञान मला झालं, ज्ञान मला ज्ञान झालं असं म्हणत राहू नाही, एवढ्यासाठी हे सगळं आहे. कारण का बाकीचं सगळं पचवता येतं आहे, पण ज्ञान पचवायला थोडंसं अगोदर व्हायला कठीणच आहे. पण ज्ञानाशिवाय मात्र मोक्ष नाही, लक्षात ठेवा तुम्ही. दादा, कठीण आपल्याला वाटायला लागले, नाहीतर त्याच्यासारखं सोपंच काही नाही. कारण का वस्तू स्वयंसिद्ध आहे, स्वतःच आहे, आणि काय अडचण नाही. अडचण एकच आहे, तिकडं आपण मनानं जाईना झालो. मन आपलं इकडं कुठंतरी भरकटायला लागले, आणि ते ही जागा सोडीनं झाले, त्याला इकडे गंमत वाटायला नाही महाराज. सगळा खेळ कोणाचा आहे? मनाचाच आहे महाराज. हो. निश्चय करणारी बुद्धी आहे, पण जोपर्यंत बुद्धीच्या ताब्यात मन येत नाही, आपल्या ताब्यात मन येत नाही, तोपर्यंत महाराज तिथे नाशिवल्याशिवाय राहत नाही महाराज. मन एकदा तुम्हाला प्रसन्न झालं की याच्यासारखं सोपंच काही नाही महाराज. कारण का वस्तू स्वयंसिद्ध आहे, खरा लाभ तोच आहे, आणि कुठं दुसरीकडे काय नाही महाराज. जर अधिष्ठान रूप ज्ञान आपल्याला जाणील तर त्यास अज्ञानच म्हणावे लागेल. हे अधिष्ठ दाखव. ज्ञान आपल्याला जर जाणायचं म्हटलं की तिथं अज्ञान सिद्ध होतो. हो, जाणायचा व्यवहार म्हटलं ना, अरे मला जाणलं म्हणजे आता नव्हतं अगोदर अज्ञान आहे. मग अधिष्ठान ज्ञान जर मला जाणायचं म्हटलं, मग आता आम्ही ज्ञान आहे म्हटलं की तुमचं अज्ञान सिद्ध होतं. हो, आणि ज्ञान ऐशी सोय ज्ञानपणेची जरी साहे तरी अज्ञान हे नोहे ज्ञानपणेची. अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्वाचा संबंध असेल तर, आणि तो संबंध जर ज्ञान सहन करील तर ते ज्ञानत्व धर्मामुळे अज्ञान होणार नाही का? बघा आता अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्वाचा संबंध असेल तर, आणि तो संबंध जर ज्ञान सहन करील तर, अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाचा संबंध असेल तर, आणि तो संबंध जर ते सहन करत नका, त्याचा माझा काय संबंध नाही म्हणायला पाहिजे. हां, त्यांचा आणि आपला काय संबंध, आणि त्याचा संबंध त्याने जर सिद्ध केला, धरला, तर ते अज्ञान सिद्ध होतं ना. हां, अधिकारविषयी संबंध मधला संबंध हां, बोला की काय ते पहिल्याच्या शब्दातला संबंध व अधिकार विषय संबंध मधला एक संबंध हा शब्द आला तो. आता तो संबंध तिथलं काय आहे, अधिकाऱ्याचा संबंध लावलेला आहे. कर्तृ संबंध, प्राप्त संबंध, त्याला ते प्राप्त होतंय महाराज. पण इथं काय आहे, तिथं तुम्हाला मला ज्ञान झालं म्हटलं की अज्ञानाचा संबंध तिथं आलाच, आणि अज्ञानाचा तिथं अत्यंत अभाव सिद्ध होतो महाराज. कधीही तुम्हाला तिथं अज्ञान सिद्ध करता येत नाही. अजातवादच आहे इथं. इथं काय आहे, अजातवाद हा सिद्धांत आहे गुरुजी. तुम्ही माना नाही तर नाही माना, आपल्या मान्यावर इथं काय होत नाही महाराज. फक्त नाही मानलं तर जीवाचं बिघाडणार आहे. जीव यातनं कधीही मुक्त होणार नाही. कारण का हे तुमच्या आमच्या मानण्यावर नाही, वस्तुस्थिती आहे. फक्त तुम्ही मानलं तर आज ना उद्या प्रयत्न करशीला, त्या प्रवासानं जाशीला, आणि कायमची कटकट पाठीमागली निघून जाईल. नाहीतर मग महाराजाची कल्पना कटपट लागणारच पाठीमागं. घरातली सुटशीला आणि महाराजगिरीची कटकट पाठीमागं लागेल. म्हणून इथं तुम्हाला तिथं संबंध मला ज्ञान झालं म्हटलं ना, ज्ञान झालं म्हटलं ना की तिथं अज्ञानाचा संबंध आलाच महाराज. सूर्याच्या ठिकाणी कायमच अंधकाराचा अत्यंत अभाव आहे. सूर्याला अंधकार माहितीच नाही. मग आता प्रकाश ते म्हणतंय काय, प्रकाश ही स्वरूप आहे महाराज. तसं ज्ञान ही वाच्यता आली ना की मग तिथं अज्ञानाचा संबंध मानावा लागतो महाराज. ही वाच्यता घालवायची आहे महाराज. कारण धर्मधर्मीचा संबंध नित्य नसतो. धर्मधर्मीचा संबंध नित्य नसतो, मानलेला असतो. हो, धर्मधर्मीचा संबंध नित्य नसतो.
ज्ञानाचे ठिकाणी ज्ञानत्व हा धर्म आणि त्या धर्माचा ज्ञानाशी संबंध अनित्य मानला तर ज्ञानत्व धर्मा वाचून अज्ञानच ठरेल. होय. आता ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञातत्व धर्म जर मानायचा म्हणजे अनित्य मानायचा तर मग ते अज्ञान आहे, अज्ञानच त्याला मानावं लागणार का? कारण का ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे, धर्म नाही तिथं. तो काय आहे त्याचं स्वरूप आहे माझं. आणि तो जर तिथं धर्म मानायचा म्हटलं तर मग तिथं अज्ञानाची सिद्धी होती मला. विवरण परमात्मा ज्ञान स्वरूपच आहे. झालं सरळ इथं सांगितलेलं आहे. काय अडचणी जायची काय गरज नाही. परमात्म्याचं ज्ञान हे स्वरूप आहे. ज्ञान म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजेच ज्ञान. ती एक वस्तू वेगळी आहे, हा घट आहे. आता घट वेगळा आणि त्याला नाव दिलेलं वेगळं. पण तसं नाही, कारण का घट कधी असतो कधी नसतो, त्याचं परिवर्तन देखील होतं महाराज. पण हे तसं नाही, वस्तुस्थितीनंच ते स्वरूपानंच आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. त्याचे ज्ञान म्हटले तर त्या ज्ञानाला अज्ञान नाही का बघा म्हणावे लागेल. आता ते परमात्म्याचं ज्ञान हे स्वरूप आहे, तिथं ज्ञान आहे असं म्हटलं की तिथं अज्ञानाची सिद्धी होती. वाच्यता आली की संपलं मला. कारण ज्याचे ज्ञान होणे शक्य नाही त्याचे ज्ञान होते म्हणणे हेच अज्ञान झालं. होय. ज्ञान होणं शक्य नाही का महाराज? अरे ज्ञान त्याला स्वरूपच आहे. घटाचं ज्ञान नव्हतं म्हणून व्हावं लागतं, वेगळं असतं ते. हां तसं नाही महाराज, ज्ञान स्वरूपानंच आहे ते. आणि ते ज्ञान होतं आहे म्हटलं की अगोदर नव्हतं असं ते अज्ञान सिद्ध होतं तिथं महाराज. आणि परमात्म्याच्या ठिकाणी कधीही अज्ञानाची सिद्धी होत नाही महाराज. आणि याच्यासाठी तुम्हाला जागा धावून दिली आहे, ईश्वरानं ती सोय केली आहे, पण त्याची आपण कधी विचार करत नाही. कुठली जागा आहे? बोला ना, साठ करणं. बोल रे बाबा. हां सुषुप्तीत. सुषुप्तीत मी काय जाणत नव्हतो आहे ना, तिथं स्मृती आहे ना, स्मरण आहे ना. स्मरण आहे, स्मृती आहे म्हणून अनुभव सांगतो जागा झाल्यावर. कुठे तिथं महाराज आहे? सगळा व्यवहार थांबलेला आहे. जगाचा अत्यंत अभाव आहे, तुमच्या व्यवहाराचा देखील तिथं काय आहे, पण तुमचा अभाव नाही तिथं. नाही, अभावाचं ज्ञान करून देतं ते तिथं, होय का नाही? हां म्हणजे सगळ्या अभावाचं प्रकाशन करणारा तिथं कोणतरी आहे महाराज. म्हणजेच आपल्याला अज्ञानाची सिद्धी होत नाही, कायम प्रकाशमान आपण आहोत महाराज, सिद्ध होतं महाराज. हो. जसे तुझ्या आईचे तुला ज्ञान आहे का असे विचारणे हो. म्हणजे यात विचारणाराचेच अज्ञान ठरेल. अरे तुझ्या आईचं तुला ज्ञान आहे काय? आता त्या विचारण्याला कुणाचं आता अज्ञान सिद्ध होईल? विचारणाऱ्याच होईल महाराज. तू काय बोलणार नाही महाराज, कारण का तू किती शहाणा आहेस ते कळतंय म्हणणार. काय विचारावं काय विचारू नये ही. आता तुम्हाला ज्ञान झाले काय, तुम्हाला ज्ञान झाले काय अशी काही लोक म्हणणार आहेत. किती शहाणे असतील नाव सांगा. ज्ञान हे काय सांगायचं असते काय, झालेलं काय दावायचं असते काय? हां ज्ञानाची परीक्षा घेणारी माणसं आहेत की. तुम्हाला ज्ञान झाले काय तर काय काय ठरवायचं? तुला वाटतंय तेच ज्ञान आहे का नाही? तुला जे वाटतंय ना तेच ज्ञान आहे. ज्ञान काय दावायचं असतंय का व्हायचं असतंय? ते व्हायचं म्हटलं की नाही, पहिलं नव्हतं. तसे ज्ञानाला पुन्हा ज्ञान पाहिजे असे म्हणणे म्हणजेच अज्ञान आहे. बघा, ज्ञानाला परत ज्ञान पाहिजे म्हणणं म्हणजे अज्ञान आहे. मग ज्ञान नको काय? हो असं सिद्ध होतं आहे ना. तर ज्ञान म्हणजे आपलं स्वरूपभूत ज्ञान आहे, त्याला ज्ञानाची काही गरज नाही. आज आपण जीवदशेत आहोत, त्यातनं निवृत्त होण्यासाठी सद्गुरुमुखाखंड जे तत्वमसी महावाक्य हे जे आपल्या स्वरूपाची ओळख करून देणार त्या ज्ञानाची आज आपल्याला गरज आहे, हेही लक्षात ठेवायचं महाराज. पण तिथनं पुढं ते ज्ञानाचा टेका राहता कामा नाही. हां वास्तविक विचारांती अज्ञान ही वस्तूच नाही. झालं. विचारांती आपण विचार करत 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 गेलो जर स्वरूपाचा महाराज, एक 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 जर पापुत्रा काढत गेलो या पंचकोशाचा, 3 देहाचा निराश करत गेलो
तर तिथं अज्ञानाचा सिद्ध होत अहो एक लक्षात ठेवा, तुम्हाला आज देखील मला काय कळत नाही हे कळतंय का नाही, मला काय कळत नाही हे कळतंय का नाही, मग कुठं अज्ञानाची सिद्धी होती मला, मला काय कळत नाही हे कळतंय ना. आणि हे कायमचं गुरुजींचं बोलणं होतं, अरे तुला मला काय कळत नाही कळतंय ना. मला कारण का आपल्याला कुठं स्थिर राहायला पाहिजे हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. ते मुळात नाहीपणाने सिद्ध आहे. हो, मुळातच अज्ञान नाही पण सिद्ध होतं. अज्ञान नावाची वस्तू परमात्म स्वरूपाला चिकटून बसली आहे असा प्रकार नाही. बघा, अज्ञान नावाची वस्तू परमात्म्याला चिकटून बसली आहे असा प्रकार नाही महाराज. कारण का तिथं अज्ञानाचा अत्यंत अभावच आहे. जो मी अज्ञान आहे असे म्हणेल त्याला अज्ञान आहे. ब्रह्म आणि ईश्वर हे दोघे मी अज्ञान आहे असे म्हणत नाहीत. बघा, मी अज्ञान आहे असं म्हणतो त्याला अज्ञान आहे. ब्रह्म आणि ईश्वर आम्ही अज्ञान आहे म्हणतच नाहीत. कारण का तिथे त्यांच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत, आणि तुमच्या ठिकाणी तरी कुठं आहे महाराज, मानलंय तुम्ही. हा? मानले हो, असतं तर मग ते घालवायला पाहिजे होतं, आणि घालवलेलं आणि कधीतरी येईल, म्हणजे त्याचा अत्यंत अभाव सिद्ध होत नाही. हा, हो, ब्रह्म आणि ईश्वर हे दोघे मी अज्ञान आहे असे म्हणत नाहीत. जीव म्हणतो किंवा जो म्हणतो तो जीव असे झालं? म्हणावे. ब्रह्म आणि ईश्वर अज्ञान आहे म्हणत नाहीत. मग जो म्हणतो त्या जीव आहे किंवा म्हणतो तो जीव, जीव आहे तो. जीव तोच म्हणतो. जीव म्हणतो असं म्हटलंय, किंवा जो म्हणतो तो जीव. कारण का जीवाची अज्ञानानं गृहीत धरून, जीवाची अवस्था धरून अज्ञानाला मानलेलं आहे. नाहीतर अज्ञान नाही म्हणजे कार्यावरून हम्म. कारण मानलेलं आहे, लक्षात ठेवायचं. हां, आपल्या वेदांशास्त्र, आपल्या व्यवहारात अगोदर कार्य असतं, कारण असतं, आणि मग कार्य होतं. पण वेदांशास्त्रात अगोदर कार्य आहे. कार्यावरून पाठीमागं कारण मानलंय. तुम्ही काहीतरी मानायला त्या अर्थी बाबा हे कुठंतरी आता लागीर झालंय. नाहीतर तसं अज्ञानाची सिद्धी होत नाही. आपल्या समजुतीने आपण कोण आहोत पहावे. बघा, आपल्या समजुतीने आपण कोणाने पाहावं. आपण सगळ्यांचे देह पाहतो. देहाने, इंद्रियाने, प्राणाने जीव नाही. बघा, आपण सर्वांचा देह पाहतो. देहानं, इंद्रियानं, प्राणानं जीव नाही महाराज. अंतकरणाने जीव असतो. झालं? अंतकरणानं जीव आहे. अंतकरणाचं जे प्रतिबिंब पडलं ना, त्याच्याशी तादात्म्य धरलं, मी कोणतरी करता भोगता म्हणायला लागला, विशेषण अंगावर घेऊन पडला, मग आता जीव मानावा लागला. झाला बी नाही. पण केवळ अंतकरण असण्यानेही जीव होत नाही. बघा, अंतकरण विशेषण झाले तर जीव आलं का? केवळ अंतकरणाने नाही महाराज जीव होत नाही. का महाराज? बघूया आता. हं? साधू संत देखील अंतकरणाची उपाधी घेऊन आहेत ना. त्यांना त्यांची बाधित अंतकरण हा. अंतकरण आहे त्यांचं, पण बाधित आहे त्यांचं. आता आपण त्याच्यामुळे विशेषण जीव नाही. अंतकरण घेतलंय, म्हणजे अंतकरणाचे धर्म आपण घेतले. हम्म. सुख दुःख करता भोगता, सुखी येणं जाणं, हे कुणाचे धर्म आहेत? सगळे अंतकरणाचे आहेत. अंतकरण म्हणजे सूक्ष्म शरीर, अंतकरण ते येतंही जातंय महाराज. ते सगळ्या पाप पुण्याचा संघात आहे. आत्मा येत नाही, जात नाही, आणि हा देह इथंच पडतो. ते अंतकरण विशेषणाचं काय स्वरूप सांगितलंय? आपल्या धर्माचं विशेषाचं जे ज्ञान करून देतो त्याला काय म्हटलंय? विशेषण म्हटलंय. काळा घोडा आहे, काळा रंग आहे, तो घोड्यावर किंवा बैलावर आपल्या रंगाचं त्याचं ज्ञान करून देतो. तसं सगळे संसार धर्म कोणाचे आहेत? अंतकरणाचे आहेत. आणि ते माझे आहेत. मी सुखी दुःखी पापी पुण्यवान असं ज्यावेळी वाटतं महाराज, त्यावेळी ते अंतकरण काय असतं?
विशेषण असतं महाराज. म्हणजे जीवाची सिद्धी कधी होती? अंतःकरण विशेषण असलं तर. मग आपल्याला काय करायचं? अंतःकरण विशेषण जे आहे ना तिची उपाधी करायची अभ्यासानं. उपाधी काय करते? उपहिताचं ज्ञान आपण वेगळी राहून त्याचं ज्ञान करून देते. तसं अभ्यासानं जर आपलं ज्ञान झालं तर माजाण्याचा काय संबंध नाही. हे ध्येयवादी जे आहे ते अज्ञानाचं कार्य आहेत. 3 ध्येय आहेत: स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. हे 2 देहाला कारण देह आहे. या 2 देहाला कारण देह आहे. ते अज्ञान आहे महाराज. आणि ते अज्ञानाचं हे कार्य आहे. आणि यांचा मी साक्षी रूपानं, अधिष्ठान रूपानं विश्व, तेजस आणि प्राज्ञ त्याची ओळख करून द्या. मी आहे, तुरीयगामी आहे. हे देह आगमापायचे आलेले आहेत, जाणार आहेत. याच्याने माझा काय संबंध नाही. ते अंतःकरण अभ्यासानं हळूहळू जर हे झालं तर ते अंतःकरण बाधित होतं महाराज. व्यवहार करतं पण ती तादात्म्य धरत नाही. ज्यावेळी तादात्म्य धरतं त्यावेळी ते विशेषण असतं. अंतःकरण ज्यावेळी तादात्म्य धरून असतं ना त्यावेळी ते काय असतं? विशेषण असतं महाराज. आणि तादात्म्य रहित ज्यावेळी राहतं ना त्यावेळी तेच अंतःकरण काय होतं? उपाधी होतं महाराज. मग आता तुमचा किती जरी व्यवहार झाला तरी तुमच्या अंगावर येत नाही तो. साक्षीभाव तिथं आहे. अंतःकरणाचं ज्यावेळी विशेषण असतं त्यावेळी प्रमाता भाव आहे. प्रमाता प्रमाणे ही ज्ञानाची तिथं व्यवस्था होते महाराज. ते सगळे आपले धर्म घेतो. आणि तेच जर तुमचं बाधित झालं याचा माझा काय संबंध नाही. हे चांगलं ते प्रारब्ध विषयात आलेलं आहे. आलेले भोग जे आहेत ते आता प्रारब्ध भोगून संपवायचं आहे. पण त्याच्यातनं माझा नेता काय? मी आत्मस्वरूपानं आहे आणि देह आलेल्या भोगासाठी आहे. भोग संपले की तो निघून जाणार. मी येत नाही देहाबरोबर, मी जात नाही देहात आणि माझा काय संबंध नाही. असं ज्यावेळी ज्ञान होतं तुम्हाला त्यावेळी तेच अंतःकरण काय होतं? उपाधी होतं महाराज. आणि पुढं पडल्यानंतर उपलक्षण जे होतं आता ते उपलक्षण ओळख करून देतं. जरी ती गेलं आलं तरी आता ती इकडे तिकडे जात नाही. स्वर्गाला नरकाला इकडे तिकडे जात नाही. बरोबर त्या स्वरूपात ते विलीन होऊन जातं. आत्मा याचे देखे जे देहीचा धर्म देहीच हां देहाचं धर्म देहावर आत्मस्वरूपानं निकळ राहतो महाराज. त्यालाच जीवनमुक्त म्हटले. आणि जीवनमुक्त अवस्थेत हे सगळे व्यवहार होतात. जीवनमुक्त संपादन करण्यासाठीच हे सगळे जीवनमुक्ती हे अत्यंतिक महत्त्वाचे आहे. विधेयी कैवल्य तुम्ही आहेच महाराज. कधी हे झालं तर, नाहीतर मग जीवदशेत आहे महाराज. म्हणजे एवढी भूमिका ही अशी नांदाय पाहिजे व्यवहारात सुद्धा. अहो व्यवहारातच नांदा लागते महाराज. नांदाय बघ वा नवऱ्याजवळ नांदाय लागते हो. व्यवहारातच नांदणं महत्वाचं. हो, तिथं नांदन देवळात गेल्यावर नवऱ्याजवळ नांदाय लागते हो. तुमची इथं नांदणं महत्वाचं, व्यवहारात नांदणं महत्वाचं. व्यवहारातच नांदणं महत्वाचं आहे हो. यात तर आपण ठेवून हे बघ वा, नांदते. एक लक्षात ठेवा. व्यासपीठावर बसून बोलणं सोपं आहे. हे उपाधी उपलक्षण विशिष्ट ह्या गोष्टी कधी समजुतीत येतात उतरल्या तर हे पाठपुढे सरकलं नाही तर नाही होत हो. हे बघ वा, हे काय माहिती आहे काय? हे अंतःकरणाचे धर्म आहेत धर्म आहेत ना. आणि ते तुमच्यावर बरं करून बघा ना. प्रक्रिया करतोय ना. तो लावून बघा ना. ते प्रक्रिया करते हो. आज मी वैतागाला आलोय, माझं अंतःकरण विशेषण आहे. ते समोर नाही आलं तर आपण स्थिर आहे. तेच अंतःकरण आपली उपाधी आहे. हा आलं अंगावर तरी आपण स्थिर आहे ना. अभ्यास करा ना. अभ्यासानं होतंय ना हे. हेच अभ्यास आहे. नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे ना? हां त्यावेळी स्थिर राहायला पाहिजे. इथं बोलताना बोलतंय पण त्यावेळी वैतागून गेलं तर संपलं तुमचं महाराज. संपलं तुमचं महाराज. तुमचं हे पोपटपंच आहे. परमार्थ हा महाराज पचवायचा आहे महाराज. बोलायला काय प्रत्येकाला बोलतोय महाराज. बोलाची कडी बोलाचा भात. जीवन कोण तृप्त झाला महाराज. परमार्थ अंगाला लावून घ्यावा लागतो महाराज. तुका म्हणे माझं कळतेच असं. होय बडबडीची वाणी आहे तुम्हाला सत्य. सत्य चांगलं आहे. चांगलं आहे नाही. नाही काय माहिती आहे काय? आपण आता कसून घ्यायला पाहिजे महाराज. कसं आता आहे हे आपल्याला कसं आहे खरोखर भगवंतानं आज
एक लक्षात ठेवा, तुम्हाला अभ्यासाच्या काळात योगी पुरुषाची भेट होणं हे तुमचं करभाग्य आहे. परब परब अभ्यासाच्या काळात तुम्हाला योगी पुरुषाची भेट होणं मग थोडा वेळ लागून देत. हम्म. यथार्थ पुरुषाची भेट होणं हे अत्यंतिक महान भाग्याचं. नाहीतर मग काय रंगेल महाराज पुष्कळ भेटतील तुम्हाला. तुमचाही परमार्थ वाया गेला आणि त्याचाही परमार्थ वाया गेला. परमार्थ नव्हे लुकोरच्या गोष्टी म्हटली महाराज. म्हणून ही आपली जी स्थिती आहे ना ती तयार करण्यासाठी शास्त्राची आज अत्यंतिक गरज आहे. शास्त्रसुद्धा अंतःकरणवृत्ती व्हायला पाहिजे म्हणून सरळ सांगितले तिथं. आणि हे 2 ग्रंथ जे दिलेले आहेत वृत्ती प्रभाकर आणि विचारसागर अतिशय मोलाचे आहेत. महान मोठे त्यांचे उपकार आहेत. मग आज अंतकरण आपलं काय आहे याचं त्यांनी तपासणी करायची. कारण का तुम्हाला मला हे लावून चालत नाही की ज्याचं त्याने काय दादा म्हणायचं नाही सांगा. बरोबर आहे, इतकं ज्याचं त्याला याचं त्याने ठरवायचं आणि हळूहळू प्रयत्न करायचा. नाही बाबा आमचं काय ते घडत नाही, आमच्या नशिबात नाही, आम्हाला कुठलं घडतंय, आम्हाला रडगाणं करू नका. त्या रडगाणं करून परमार्थ वाया जातो महाराज. दिवस फुकट जातात आणि येतोय तरी आणि काय अभ्यास करायला नको काय, प्रयत्न करायला नको काय. महाराजांच्या पाठीमागं कायम आमचे शामराव नरतोडकर यांचा चुलता हो शिवाजी काय मसाजी का नाही. अहो गाड्या आहेत आता, सायकली नाही. महाराजांचं कीर्तन म्हणजे 12-1 वाजल्याशिवाय सुटत नव्हतं. मग घरात जायला कधी तरी पाठी 4च वाजायचे. 3 तास सायकली नाही 3 तास कीर्तन असायचं. होय का नाही. मग एकदा प्रसंगानं शामराव आज कीर्तन चांगलं झालं की म्हटले. अरे चांगलं झालं म्हणजे काय. नाही नाही सुंदर झालं. अरे सुंदर म्हणजे काय, मी काय बोलू सांग. नाही ते काय नाही, येऊ नको म्हणजे उद्या माझ्या का पाठी म्हणून फिरायला लागल्याचं नाव सांग. जर तुला चिंतन घडत नसेल, अभ्यास करीत नसेल तर कशाला येतोस माझ्या पाठीमाने फिरायला. येऊ नको म्हणजे. अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज का करायला नको. दिवस पुढे जातात का नाही नाव सांगा. कारण का सरताना हे तुम्हाला अभ्यास करून चळवण करूनच हे करून घ्यावं लागणार आहे. ते हळद उघडी नाही चालत महाराज. हे तेवढ्यासाठी आहे महाराज. शास्त्र तेवढ्यासाठी आहे महाराज. शास्त्र हे उद्धाराचं एक साधन आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि भगवंतानं आपल्याला ही मोठी भाग्याची संधी आणून दिली आहे. आणि इथं येऊन जर आपण डोळे दाखवून बसलो करायचं म्हणून केलं, आज कसं नाही म्हणायचं महाराज आलाय दारात, काय त्याचं काय होत नाही बाबा, काय होत नाही. तसं काय तुम्ही मानू नका. तुझं तू घरात बस म्हणा, काय अडचण आहे काय ना. गुरुजी म्हणायचे आमचं काय ते माळवा आहे ते तुम्ही नाही गेले तर नाचतंय विस्कटाय लागतंय. तुम्ही आला तर बाहेर, नाहीतर त्याने आपला अनुभव सांगा. आम्हाला बोलायला अधिकार नाही तो, पण वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. कारण का अशी माणसं भेटणं फार कठीण आहेत. कारण का तुम्हाला दुखवायचं कसं म्हणतात हो माणसं. तेच झाले. दुखवायचं कसं. मग उद्याची तारीखच गेली तर ते म्हणजे मी तारीख तुझ्या नाही, मी माझे नोकरी करतोय पोटासाठी. आणि बसून आहे लोकांवर. त्याला देईल का नाही, याला पोटाला देणार का नाही तो. नकोसाठी महाराज, नको त्यासाठी महाराज ही वेळ वाया घालवू नये महाराज. अभ्यास करावा महाराज. विशेषण आहे जे आपलं अंतकरण, जेवढा मीपणा म्हणून आपण हे अहंकार धारण करून किंवा फलासक्ती करून जोपर्यंत हे करतो, जगताला सत्यत्व देतो, मी करता भोगता सुखी दुखी मानतो, तोपर्यंत अंतकरण आपलं काय आहे विशेषण आहे महाराज. या सगळ्या व्यवहारातला संबंध तोडून टाकायला पाहिजे, तादात्म्य तोडून टाकायला पाहिजे. व्यवहार तरी करायचाच. व्यवहार तुम्हाला करावाच लागणार आहे. व्यवहार कुणाला टाकता येत नाही. व्यवहारातला कर्तेपणा आणि फलाची आसक्ती हे 2 अंश आहेत, ते अज्ञानाचे अंश आहेत महाराज. म्हणून नेहमी आपला विवेक जागा ठेवायचा. कोण आहे यातला.
जग म्हणजे काय, जीव म्हणजे काय, कायम अनात्म्याचा कायम त्याग करायचा महाराज. त्याच्यासाठी निधिध्यासनाला तुम्ही थोडीशी ही द्या, जबरदस्तीनं निधिध्यास कायम ठेवायला शिकायचं महाराज. अनात्माकारवृत्तीचा परित्याग करून सातत्यानं आत्माकारवृत्ती ठेवायची आणि ती एकदा झाली सिद्ध ना, मग तुमचा सहज व्यवहार होतो महाराज. गाडी ड्रायव्हरच्या ताब्यात दिली ना, आपण झोपलो तरी चालतंय, न्यायचं तिकडे ते नेतंय महाराज. विषय झालेला असतो महाराज, निवांत राहायला. जागा मात्र ठरवून ठेवायची, हा हे महत्वाचं. जागा ठरवून ठेवा. चला, कारण का चालतो व्यवहार तो ईश्वर सत्तेने चालतो, हा अरे हे लक्षात ठेवायचं. गाडी ताब्यात ठेवायची म्हणजे कोणाच्या पुन्हा जेवण विचारा. व्यवहार व्यवहार कुणाच्या सत्तेवर. अहो तुम्ही करा नाही तर नाही करा, त्याच्या सत्तेवरच होतोय. तुम्ही माझ्याकडे घेऊ नका, मी जाते हा. त्या ड्रायव्हरला तुम्ही असं कर तिकडे कर असं करू नका. ड्रायव्हरला सांगायचं मी लागलं बाबा. हा ब्रेक मार खड्डा. असं व्हाय नको होत नसतं तसं. असं केलं असतं मी, तसं झालं असतं, तसं केलं कर तरी बघूया एकदा. अरे तिथं गेलं नसतं म्हणजे मेलाच नसतं. अरे तुला कोणी सांगितलंय, आणि मेला भाषा असते का मरायच्या अगोदर. मेलेच. हा बरं, कोण सांगणार तिथं जाणार आहे का नाही. काय व्यवहारात करता येत नाही हो. करता येतं ते हे सोडले आणि बाकीचंच करीत बसल्यात महाराज. इथं मात्र पुरुष प्रयत्न सांगितला आहे, प्रयत्न करा म्हणून सांगितले. प्रभू रामचंद्राला सांगितलंय वशिष्ठ महामुनींनी. राघवा असा बसू नको, कारण का कालचा दिवस गेला महाराज. कशाने भरून येणार, कशाने भरून येणार का आम्हाला जरा विचार सागर स्वीकारायचा आहे आणि पुढे 4 दिवस वाढवून द्या. कोण देत नाही महाराज. अरे मगाचा काल गेला महाराज, मगाचा काल गेला. प्रत्येक क्षण आपला क्षण क्षण महाराज जायला कुरतडतोय महाराज तो. हे उपाधी देखील राहता कामा नाही, संग व्हायला पाहिजे महाराज. पण व्यवहार आहे तोपर्यंत राहणार आहे. हो. परमात्मा त्रिकाला बाधित आहे, बघा. तसे अंतकरण ही त्रिकाला बाधित असते तर ते विशेषण झाले हा असते. हा बघा, परमात्मा हा त्रिकालाबाधित आहे. अंतकरण जर महाराज त्रिकालाबाधित तर विशेषण झालं असतं, म्हणजे मानलंय ते देखील विशेषण होत नाही. कारण का अंतकरण त्रिकालाबाधित नाही. का नाही हो गुरुजी. अरे ते अविधीचे कार्य आहे, तुम्ही मानले म्हणून ते. अंतकरण त्रिकालाबाधित असतं तर द्वैत निर्माण झालं असतं. त्याच्यासारखं दोन काहीतरी आणि ब्रह्मासारखं दुसरं काहीतरी झालं. आणि अंतकरण हे मायेचं कार्य आहे, अज्ञानाचं कार्य आहे. अज्ञानाचं कार्य आहे. आणि अज्ञानाचं जर महाराज कल्पित आहे, मानलेलं आहे, ते काय ती निघालत नाही. अज्ञान हे तुम्ही काहीतरी विपरीत बोलायला लागला म्हणून मानलेलं आहे. नाहीतर स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभावच आहे, आणि त्याचं कार्यच असणारं अंतकरण आहे. आणि मग ते विशेषण झालं असतं, मानलंय तर विशेषण देखील नाही. कारण का ती सत्य मानावं लागेल महाराज. कारण का त्याच्या ठिकाणी नाहीच ते, कुठं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. पण वेदांत शास्त्रात अंतकरण कल्पित आहे म्हणून विशेषण होऊ शकत झालंय नाही. आता इथं मानलंय. कारण का कल्पित मानले, कारण का व्यवहार व्हायलासाठी मानावं लागतं, पण ते कल्पित मानलंय. आणि हे एक वेदांतशास्त्राचं मोठं सूत्र आहे. बाकीच्या शास्त्रापेक्षा वेदांतशास्त्राचं जे महत्त्व आहे, बाकीच्यांनी सत्य मानलंय, जग सत्य मानलंय. बाकीची सगळी जी वादी आहेत जगाला सत्य मानणार आहे, पण आपल्या वेदांतशास्त्राने जग मानलंय पण कल्पित मानलंय. कल्पनेपुरतं. कल्पित म्हणजे काय, तुम्ही काहीतरी कल्पना केली आहे म्हणून. स्वरूपाच्या ठिकाणी ती नाही. आणि कारण का अंतकरण मानल्याशिवाय व्यवहारच होत नाही. स्वरूपाच्या ठिकाणी व्यवहार नाही. गुरु शिष्य एवढा तरी व्यवहार व्हायला पाहिजे, देवभक्त तरी एवढा व्यवहार पाहिजे, ज्ञान अज्ञान एवढा व्यवहार व्हायला पाहिजे. मग ते मानलंय ते कसं मानलंय,
कल्पित. आणि कल्पित वस्तू अधिष्ठानाला धक्का लावत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. कल्पित वस्तू जी आहे ना ती अधिष्ठानाला धक्का लावत नाही, कारण का तिथं त्याचा अत्यंत अभावच अभावच आहे. आहे. हा हो. मृगजळ कल्पना केलेली आहे, त्याने काय भूमी उली होती नाही, कारण का तिथं ते नाही, स्वरूपानं नाही, वस्तुस्थितीनं नाही. तसं हे अंतःकरण देखील मानलंय, ते तिन्ही काळात अबाधित नाही, तेवढ्या कालापुरतं मानलंय. ते बी तुम्ही काहीतरी या जीवदशेला आला म्हणून, वेगळं झाला म्हणून, वेगळं झाला स्वरूपातनं म्हणून तुम्हाला ते मानावं लागलं. आरसासमोर आला म्हणून प्रतिबिंब मानावं लागलं, आणि ह्याला बिंब म्हणणे पण आला. नाहीतर आहे ती काय आहे, मूक आहे. मुखाच्या ठिकाणी बिंबही नाही आणि प्रतिबिंब नाही, निकळ आहे ते. तसं स्वरूपाच्या ठिकाणी यातलं काही नाही. मग आता ते मानायचं विशेषण अंतःकरण ते कल्पित मानायचं, आणि कल्पित मानलं ना सगळा व्यवहार होतो, गणित सुटतं महाराज. कल्पित म्हणजे त्याला स्वतंत्र सत्ता नाही. आणि अंतःकरण विशेषण होत नसल्यामुळे जीवच सिद्ध होत झालं का? अंतःकरण विशेषण होत नसल्यामुळे जीवाची सिद्धी होत नाही. गुरुजी स्वरूपानं तशी जीवाची सिद्धी नाही. कल्पना अविद्या तेने झाला तेने झाला जीव. जीव. मग मायावपादी शिव बोले. तुम्ही जीव झाला म्हणून त्याला शिव म्हणणेपणा आलाय. आमच्या लेखी देव मेला. कारण का मी जीवच नाही तर देव कुठं आहे? अरे देव आणि मी वेगळं नाही हो, लक्षात ठेवायचं. हां, आता देव आमच्यापासून वेगळा नाही. आता प्रश्न असा येईल की जीव जर नाही तर हां. व्यवहार कशावर चालतो? झालं माने प्रश्न आहेच की, जीव जर नाही तर व्यवहार कशावर चालतोय महाराज? काय कल्पित ठरून व्यवहार चालतो की, काय अडचण आहे त्याच्यात? त्याला उत्तर साभाष अंतःकरण व प्राण यावर व्यवहार चालतो. साभासांतकरण आणि प्राण, साभासांतकरण आणि प्राण त्याच्यावर व्यवहार चालतो असे आम्ही म्हणतो. हं. तेव्हा 3 गोष्टी लक्षात घ्या. असं आम्ही म्हणतोय. कारण का व्यवहार म्हटलं की तिथं साभासांतकरण आलं. प्राणाशिवाय हालचाल चालत नाही महाराज. हालचालीला प्राण, कारण का पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण याला सूक्ष्म शरीर म्हटले. आणि सगळं येणं जाणं आहे ते कुठं आहे? सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी आहे. जेवढी जेवढी काही हालचाल होती, येणं जाणं आहे ते सूक्ष्म शरीर, आणि तेच अनादिकालाच आहे. कधी झाले काय पत्ता नाही महाराज. ते ज्ञानानंच काय होतं? बाधित होतं. अज्ञान अत्यंत त्याचं काय होतं? अत्यंत अभाव होतो. अज्ञानावगे हरपे, विज्ञान निशेष करपे. करपे म्हटले आहे. ज्ञानाचे प्रारब्ध आहे स्वरूप कोण होणे. हां, ज्ञान ते स्वरूपी होतं. जीवाची सिद्धी होत नाही म्हणून जीवाचा अजातवाद आहे. झालं. अंतःकरण तुम्ही मानलं नसलं तर जीवाची सिद्धीच होत नाही. आणि जीवाचा अजातवाद म्हणजे जीव झालेलाच नाही हो. कुठं काय झालंय नाव सांगा? चैतन्यानं जसं आहे तसंच आहे म्हणा. अंतःकरण दिसते म्हणून अजातवाद नाही, पण अंतःकरणाचा प्रवाह आहे म्हणून ज्ञात सत्ता आहे. आता अंतःकरण दिसते म्हणून अजातवाद नाही. आता तुम्हाला मला मानावं लागतंय हो. दिसतंय ना, अजातवादात काय झालेलंच नाही म्हणून अंतःकरण दिसतं म्हणून अजातवाद नाही. नाही, पण प्रवाह आहे. अंतःकरणाचा प्रवाह आहे म्हणून ज्ञात सत्ता आहे. बघा, प्रवाह आहे म्हणजे आता चालत आलेलं आहे. ते पाठीमागेनं चालत आलेलं आहे, पुढं चालणार आहे. ज्ञात सत्ता आहे त्याला. अर्थात अंतःकरणाला दृष्टीसृष्टीवादात बसवावे. बघा, ज्ञात सत्ता म्हणजे दिसत्या काली त्याला सत्ता मानायची. पूर्वीचं नाही, दिसता काली ज्ञात सत्ता. आणि अज्ञात सत्ता म्हटलं की पहिलं आहे असं वाटतंय. बरोबर आहे. दृष्टीसृष्टीवाद आहे. अजातवादातले आहे. हे बघा, अजातवाद झालाच नाही. हे काय अजातवाद. मग झालंय ते काय? मग तिथे विवर्तवाद मानला.
मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त. विवर्त. त्याला विवर्तवाद मानलेला आहे महाराज. मग आता त्या विवर्तवादात एक दृष्टीसृष्टीवाद, ज्ञात सत्ता. तुम्हाला दिसते तेवढ्या कालापुरती त्याची सत्ता, दिसते कालापुरती तेवढी सत्ता मानायची. ज्ञान झालं की ते बाधित होतं आणि कालचंच आहे असं म्हणणं. आता तुमची दृष्टी आहे त्यावेळी त्याची उत्पत्ती आहे, दृष्टी नाही तर त्याची उत्पत्ती नाही. त्याला दृष्टीसृष्टीवाद म्हणायचं. आणि पदार्थ कालचाच आहे असं वाटणं, पूर्वीचं आहे असं वाटणं, त्याला सृष्टीदृष्टीवाद म्हटले महाराज. कनिष्ठ अवस्था आहे. दृष्टी सृष्टीवादात बसावे आणि स्थूल शरीर कालचेच आज आहे असे वाटते झालं का? म्हणून अज्ञात सत्ता आहे. आता त्या अंतःकरणाला दृष्टीसृष्टीवादात बसवावं आणि शरीर हे कालचंच आहे, स्थूल शरीर कालचंच आहे असं वाटतं आपल्याला. आता कालचं नाही, याला देखील क्षणाक्षणाची उत्पत्तीने नाश आहे, पण कालचं आहे असं वाटतं, याला अज्ञात सत्ता मानावी. म्हणजे कालचं आहे असं वाटतं मला मानावे. अर्थात स्थूल शरीराला सृष्टी दृष्टीवादात बसवा. बघा, स्थूल शरीराला सृष्टीदृष्टीवादात बसवावं आणि सूक्ष्म शरीराला दृष्टीसृष्टीवादात बसवा. आणि जीवाची सिद्धीच होत नाही महाराज. हे मानले म्हणून ना, काय लक्षात ठेवायचं. कारण का जीव म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे, जीवाची तशी सिद्धी होत नाही. पण सत्य तर काहीच नाही. झालं. सत्य म्हणजे अज्ञात सत्ता, ज्ञात सत्ता हे सत्य नाही. एक जीवाची सिद्धी होत नाही. एक परमात्मा तेवढा काय आहे, सत्य आहे. बाकी हे सगळ्या कल्पनेतलं आहे महाराज. ही कल्पना काढून टाकली की बाकी तुमचं काय करावं लागत नाही. मी हा नाही, तो आहे. स्वरूपानं आपण आहे ते मानलं की काम भागलं महाराज. वेदांत शास्त्रात वास्तविक अजातवादाचा सिद्धांत आहे. झालं. वेदांतशास्त्रात वास्तविक अज्ञातवादाचाच सिद्धांत आहे. म्हणजे परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी कालत्री काय झालेलं नाही, नाही, होणं शक्य नाही. झालं नाही म्हणजे पुढं आणि काहीतरी होईल असं वाटतंय, पण होणं शक्य नाही. शक्य नाही. कुठं बाजी झाला. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगतादी या सर्वांचा का अत्यंत अभाव आहे. तिथं घ्या की हे भगवान. रजूच्या ठिकाणी कधी सर्प झाला आहे. रजूच्या दृष्टीतून सर्पाचा तिथं अत्यंत अभावच आहे. बघणाऱ्याच्या दृष्टीतून असून तिकडे इथं बघणाऱ्याला मानलेलं नाही. बघणाऱ्याला काय पाहिजे ते मानतोय महाराज. बरोबर. मग कारण का ते बघण्याच्या दृष्टीने आहे, तिथं नाही. आणि तिथं असतं तर 5 जणांना एकाचीच प्रतीती आली असते वस्तुस्थिती. सगळ्यांनी सर्पस्त्री म्हटलं असतं. कोण सर्प म्हणतोय, कोण काय म्हणतोय, कोण काय म्हणतोय, कोण काय म्हणतोय, भुरेशा म्हणतोय, कोण दंडाय म्हणतोय, कोण माळा असं म्हणतोय. म्हणजे एवढे पदार्थ एका ठिकाणी असतात काय नाही. मग हे कल्पनेतले असते तिच्या त्याच्यात. तसं अजातवादात काय झालेलं नाही, झाले ते आपल्या सगळ्या कल्पनेतलं आहे. हे जरा नवीन सांगा जरा वरचं. अंतकरणाचा प्रवाह आहे म्हणून ज्ञात सत्ता आहे. बरोबर आहे की अंतकरणाचा प्रवाह आहे. हो, प्रवाह आहे. अंतकरणाचा प्रवाह प्रवाह आता आता ही इथं शरीर पडलं, हा? अंतकरण पुढच्या जन्माला जाते. बरोबर आहे की तिचा बाद होईल तोपर्यंत. हम्म, मग त्याला काय आहे, प्रवाह. ज्ञात सत्ता आहे. ज्ञात सत्ता म्हणजे काय हे समजा. ज्ञात सत्ता म्हणजे ती दिसते त्या कालापुरतं आहे त्याला. ज्या ज्या वेळी वाटतं त्या त्यावेळी ती ज्ञानसत्ता आहे. वाटणं त्या त्या क्षणाचं गेलं आहे येणार. आता तुम्हाला अजून वाटतंय ना ते तो पण आहे. नेमकं आहे असं वाटतंय ना. हा? पाठीमागं बी वाटत होतं, हम्म, मागल्या जन्मात बी. हम्म, बरोबर आहे. मागल्या जन्मात बी वाटत होतं, हम्म. आता बी वाटतंय. म्हणून त्याला ज्ञानसत्ता म्हणायचं. जोपर्यंत वाटतो तोपर्यंत ज्ञानसत्ता म्हणायचं. तेवढ्या कालापुरती त्याला सत्ता द्यायची. आता स्थूल शरीर मात्र कलचं आहे वाटतं आपल्याला, त्याला अज्ञात सत्ता द्यायची. पूर्वीचं आहे असं वाटतं. हम्म. हे बाधित होतोय
एक दिवस अंतकरण हा. बाधित होतो पण जोपर्यंत बाधित होत ज्ञान- नाही तोपर्यंत त्याला ज्ञान सत्ता नाही. नाही तर त्याला सत्ता नाही, सत्ता याचीच आहे. ते तरी कुणाच्या सत्तेवर आहे? हा, कुणाच्या सत्तेवर आहे ना सांगा. पण तेवढ्या कालापुरती, कारण का त्याची सिद्धी होत नाही ना. सांगितले ना, अंतकरण तुमचं विशेषण झालं असतं तर मग ती सत्य असतं तर झालं असतं. हो, ते काय सत्य तुम्ही आहे बघा, हे सगळं मानले तुम्ही, जी कोणतरी मानायला लागला म्हणून एक तिथं अविद्या मानली. मग त्या अविद्येचं कार्य आता पंचमहाभूत, त्या पंचमहाभूताचं मग पंचकरणाचं स्थूल देह, पंचमहाभूताचं अपंचीकृत महाभूताचं सूक्ष्म शरीर, हे सगळं मांडली का कुणासाठी केली? आम्ही काय तुम्ही काहीतरी मांडायला लागला म्हणून. नाही, एक 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 त्याचा निराश करत जायचं. मग आता हे पुढचं तर चालू आहे ना, आपल्याला प्रवाह याचा आहे. कुणाचा? अंतकरणाचा प्रवाह आहे ना. पण त्याला म्हणून ज्ञात ज्ञात सत्ता सत्ता. तेवढं, म्हणजे तुम्हाला अजून जोपर्यंत वाटतं ना हा, तेवढ्या चालतंय. कालापुरती तिची सत्ता मानायची. हा. बाधी झाली की कुठं आहे ते नाव सांगा. आलंय पुढे घ्या. अरे अरे आता जागे झाल्यावर आहे वाटते की नाही? झोपेत कुठं आहे? नाही ना काय? तेवढी जागा तरी आपण घेऊया. ज्ञात सत्ता म्हणजे दृष्टी सृष्टीवाद. हां, दिसतंय कालच ही वाटी दिसती ना तेवढ्या कालापुरती. डोळा दाखवा कुठं आहे ते? नाही, तसं झोपेत कुठं आहे ते याच्यात लीन होतं. ज्ञात सत्ता म्हटलं की लक्षात येत नाही, पण दृष्टी सृष्टीवाद म्हटलं की ते नाही लक्षात येईल. दृष्टी कालापुरती सत्ता. दृष्टी कालापुरती सत्ता. मग आता तुम्ही कलचाच पदार्थ मानायला आला, त्याला सृष्टी दृष्टी म्हटले. हम्म. कलचंच आहे असं वाटतं ना? कलचं नाही, प्रवारूपाने हे बघा, जाते, हा. मगाचा ध्येय गेला यात, गेला, गेला. पण आपल्याला तसं वाटत नाही. सादृश्य हा दोष आहे, हम्म. त्याच्यासारखं ते दिसतंय. मगाचं पाणी गेलं लांब, आता ते पाणी गेलेलं कळतंय. मगाचं झाड वर गेलंय, तसं झाड असतं ना ह्याच्यावर, हम्म. पण त्याचा प्रवाह कळत नाही आपल्याला, पण असतो का नाही? आहे. हां, तसा देहाचा प्रवाह कळत नाही आपल्याला. हम्म. सारखं बदलते राम. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती पाहे तू धन्य म्हटले. एका तासामध्ये कोटी वेळा किती त्यांनी हे घातले बघा. नाही, हे होते जाते ते सगळं क्षणिक आहे. अंतकरण हे प्रवारूपानं आहे, म्हणून त्याला काय म्हटले? ज्ञात सत्ता. तुम्ही मानलंय तोपर्यंत आहेच ज्ञात सत्ता. आणि शरीर कालचंच आहे असं वाटायला आहे, हम्म. त्याला अज्ञात सत्ता म्हणले. चला. अजातवादावर जायचं. आधी विवर्तवादावर तरी जायला पाहिजे. अहो, विवर्तवाद कळवून घ्यायचा. विवर्तवाद कळला ना, वर्तमानात जायचं नाही. विवर्तवाद कळायला कळवायचा. पाहिजे. विवर्तवादावर जायला म्हणजे कळायला पाहिजे. त्यावर स्थिर राहायला पाहिजे विवर्तवादावर. आणि विवर्तवादातले जे दोन हम्म. पोटभेद आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून अरे अरे उपादान कारण मानत असताना विवर्त उपादान मानायचं का आरंभ उपादान मानायचं का परिणामी उपादान मानायचं, हा मोठा प्रश्न आहे मला. तर विवर्त उपादान मानायचं म्हणजे सगळी संगती बरोबर लागते आणि दिसणारा व्यवहारही तुमचा व्यवस्थित होतो. आणि व्यवहार जरी झाला तरी स्वरूपाला धक्का लागत. आम्ही तिथलंच विचारलंय. नाही तुम्ही ज्ञानसत्ता विचारली त्याला फोटो उत्तर दिले ना. हा. कालचे असं वाटते म्हणून आत्म्या सत्ता आहे. हां काय आहे? बरोबर आहे ना? वेदांत शास्त्रात वास्तविक अजातवादाचा सिद्धांत आहे, पण तुष्यतू दुर्जन न्यायाने होय. अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून बुद्धीला दृष्टी सृष्टीवादात बसवावे व शरीराला सृष्टी दृष्टीवादात बस बसवावे. झालं बुद्धी म्हणजे अंतकरणच. अंतकरणाला बसवायला मला क्षणाक्षणाला बदलतंय, आहे तोपर्यंत वाटतंय तेवढ्या पुरतं मानाय त्याला. पण अजातवादावरच काय झालंच नाही. वेदांतशास्त्रात अजातवादच मांडलेला आहे आणि अजातवाद हा सिद्धांत आहे महाराज. तुम्हाला तिथंच एक दिवस जायला पाहिजे. जोपर्यंत आपण तिथं जात नाही तोपर्यंत आपली येरदारी संपत नाही बघा. मग कुठलीही सॉंग घेऊन या तुम्ही.
तसे पाहिले तर बुद्धीचा जसा बदल होतो तसा स्थूल शरीराचाही बदल होतो. बघा आता बघितले ना, तसं बघितलं तर बुद्धीचा जसा बदल होतो तसा स्थूल शरीराचा बदल नाही होतोय, पण आपल्याला कळलं झालाय. पण तितकी सूक्ष्म नजर नसल्यामुळे बुद्धीचा बदल जसा लवकर लक्षात येतो तसा शरीराचा बदल लक्षात येत कारण का नाही. बुद्धीचं कुठेतरी असं विषयात पालट होतो, जाता जाता कळतंय. आणि मगाची बुद्धी आता ती गेली वाटतंय, दुसरी काहीतरी होतंय. पण सूक्ष्म शरीरात तेवढी सूक्ष्मता नाही आपल्याला, पण मगाचा देह नाही एवढं याचा वेग आहे हो, अतिशय वेगानं चालू आहे. कारण का पहिलं येईल जातंय आणि दुसरं येतंय. मग आता पहिले तरुण पण गेलं, बालपण गेलं, तरुण पण आलं, तरुण पण आता निघालंय, म्हातारपण यायला लागलंय, याक जातं आणि याक येतंय. आणि ते कुणीकडे निघालं आता तरी बी माणसं 65 चांगली करते, आज 75 चांगली करायचं काय अडचण आहे बाबा. अरे एवढ्या दिवसात मला काय मिळवता आलं नाही, काय करता आलं नाही दादा. एवढं जरी आपल्याला कळालं तर काहीतरी बरोबर. अरे 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 कारण का परत ही संधी हा देह मिळेल अशीच हे मिळेल असं नाही आपल्या हातात. कुठं तरी वासना निघून आणलेलं त्याचा पत्ता लागत नाही. म्हणून स्थूल शरीराला सृष्टीदृष्टीवादात बसवावे, स्थूल शरीराला दृष्टीने वादात बसवावं. पण सत्य तर नाहीच. दादा सत्य तर नाहीच. नाहीच. एक सत्य परमात्मा आहे बघा, बाकी दिसणार हे सत्य. प्रश्न, जग सत्य नाही तर सत्य का वाटते? जे सत्य नाही तर सत्य का वाटतं हा प्रश्नच आहे. उत्तर, जग सत्य नाही, जगात सत्य आहे. झालं काय? कारण का माहिती आहे काय, जग सत्य नाही, जगात सत्य आहे. ते सत्य नसतं तर जगाची तुम्हाला प्रतीतीच आली नसती. शिंप नसती तर तिथं तुम्हाला रजत भासलंच नसतं. रजत का सत्य वाटतं? शिंप सत्य आहे म्हणून. रजत पूर्वीचंच का वाटतं? आता उत्पत्ती आहे त्याची तशी बघायला गेली तर. पण ती आता उत्पन्न झालं पूर्वीचं आहे असं का वाटतं? तर पूर्वीची प्रागसिद्धता कोणाची आहे? शिंपीची आहे. आणि ती उत्पन्न झालेले तिथं प्रतिबंध करतं. नाहीतर त्या काळात तिथं रजताची तुमची दृष्टी गेली ना, तेवढ्या काळात त्याची उत्पत्ती आहे. पण ती उत्पत्ती आपल्याला का वाटत नाही? पूर्वी का आहे असं का वाटतं? शिंप पूर्वीची आहे ना, त्याची त्याच्यात प्रागसिद्धता वाटते आपल्याला, पूर्वीचं आहे असं वाटतं मला. पण तेवढ्या काळात तिची उत्पत्ती मानलेली आहे. ती बी अनिर्वचनीय उत्पत्ती मानली आहे, सत्य उत्पत्ती मानलेली नाही. सत्य उत्पत्ती मानली असती तर शिंपीला अग्नीचा संबंध आला तरी ती जळते. त्याबरोबर ते रजत त्यात गावायला पाहिजे त्या ह्याच्यात शिंप जळल्यानंतर त्या भस्मात. कारण का रजत जळत नाही ना, हे धातू आहे ती जळत नाही. मग काय होते त्याच्यात? ते गावत नाही त्या अर्थी तिथं. रजत सत्य नाही. सत्य कोण आहे? शिंप आहे. तसं जग सत्य नाही, कारण का जगाचा विचारांती अभाव होतो, बाद होतो. मग सत्य का वाटतं? तर जगात परमात्मा सत्य आहे म्हणून. आणि आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान असल्याशिवाय भासतच नाही मला, त्याला स्वतंत्र सत्ता नाही. तेच आद्यस्थ पदार्थ, अधिष्ठान पदार्थ या रूपानं प्रतीतीला येतं. त्यालाच विवर्त म्हटलंय. अज्ञानामुळे त्यालाच मायेचा परिणाम, चैतन्याचा विवर्त. अज्ञानामुळे परिणाम म्हणजे काय? आहे तसं कळालं नाही, पण तोच पदार्थ या रूपानं प्रतीतीला यायला. जग सत्य नाही, जगात सत्य आहे. म्हणजे जगात ज्याची व्याप्ती आहे तो सत्य आहे. जग सत्य नाही, जगात सत्य आहे. कोण? परमात्मा. जगात ज्याची व्याप्ती आहे ती सत्य, म्हणजे सर्वात व्यापून आहे तो. जग सत्य मानणे हा अपराध आहे. झालं? जगाला किती सत्यत्व द्यायचं महाराज? हा अपराध आहे महाराज, मोठा अपराध आहे महाराज. कारण का नसल्याला तुम्ही सत्य मानायला आणि त्याच्यामुळे आहे त्याचा दुरावलंय. हां काय रे,
जगाला सत्यत्व दिल्यामुळं नसलेलं जग सत्यत्व दिलं. सत्यत्व दिले तेवढ्यावर थांबलो नाही, त्याच्या सुखाची कल्पना केली आणि त्याच्या पाठीमागं आपण लागलो आहे. अपराध आहे का नाही? मग आता दुःख भोगायला आहे पण का काय आहे? अपराध आहे मग. आणि आहे त्या वस्तूला आपण विसरून गेलो, आणि विसरून गेलो म्हणून तळात काय झाले पण. कासया सत्य मानिला संसार, हो. काहे केले चार माझे माझे माझे. माझे बघा का नाही शरण गेला नारायणा, का नाही वासना आवरली. बघा. अरे कसं रे चार मानीला संसार म्हणले, काय म्हणून संसार म्हणला महाराज? काय केले माझे चार, माझं माझं काय म्हणून हे काय म्हणून केलं की हे नाव सांगा. कारण का तू ज्याच्यासाठी केलंस, सुखासाठी केलंस किंवा दुःखनिवृत्तीसाठी, अरे सुख तुझं स्वरूप आहे. हां हे काय म्हणून नको ते मांडामांडी केलीस महाराज, नको ते पसारा. असे चार अपराध दाखवले आहेत. का देवाला शरण गेला नाहीस? कारण का देवाला शरण गेला असता तर तुला काहीतरी यातनं काढलं असतं, शिकवलं असतं महाराज. हां. असा फाजीलपणा का केला हे झालं? आम्हाला कळले आहे. संसार सुखाला भुलला आहेस, पण पुढे किती फजिती आहे लक्षात घे. हे बघा आम्हाला कळले म्हणजे संतांना आहे बघा कळले महाराज, पण पुढं फजिती आहे महाराज. म्हणून ऐकत जावं, ते संतांचं ऐकत जावं महाराज. नेहमी आपल्याला संतांची शिकवण आहे हो, पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, त्यांचं ऐकत नाही. ऐकलं असं करतोय, पण ते मनाला लागून घेत नाही. ऐकतोय नाही का ऐकत. किंचित सुखाचा धरिला अभिलाष, तेने झाला नाश बहु. झाले का? किंचित सुखाचा अभिलाष झाला, यातनं सुख आहे त्यातनं सुख आहे, आणि त्याच्यामुळे आपला काय झाला? नाश झाला. त्याने झाला नाश. कुठंतरी यातनं सुखाचा कल्पना भरती काय सुख त्याचं आहे काय? झाली का आपल्या प्रक्रिया? सुख वाटतंय तेव्हा देखील ते सुख कोणाचं आहे? त्याचंच आहे महाराज. सुखाभास आहे येत नाही त्याला महाराज. म्हणून मनुष्याने सुख भोगू नये, सुखाची इच्छा केली म्हणूनच नरकाला जावे लागले. मनुष्यानं सुख भोगू नये, कारण का भोग म्हटलं की तिथं खाली आला. सुख हे आपलं स्वरूप आहे महाराज. सुखाची इच्छा केली म्हणून नरकाला कारण का माहिती काय? त्या सुखाच्या इच्छेसाठी नको ते करायला लागला, त्यातनं पाप होतोय महाराज. आणि पाप झाले की नरकाला जावंच लागतं महाराज. कारण का सुख होण्यासाठी काहीतरी करतो ना. आता पहिला अगोदर आवरण दोष आहे, आपलं स्वरूप कळालेलं नाही. हां मग ते कळालं नसल्यामुळं सुखाची इच्छा झाली, हे विक्षेप दोष आहे. इच्छा होणं विक्षेप दोष आहे, आणि त्याच्यातनं काहीतरी करायला लागला ते मला दोष होतो, नरकाला जातो बघा. म्हणून आवरण दोष निवृत्त करणं अत्यंतिक गरजेचं आहे. अरे मनुष्याने प्रथम आत्मा कोण आहे याचा शोध झालं करीत झालं जावा. का? अरे मनुष्यानं अगोदर आत्मा कोण आहे याचा विचार नेहमी करत राहावा. मी कोण आहे? मी कोण आहे महाराज? मी म्हणजे कोण आहे महाराज? सातत्याने महाराज आपला विचार करावा. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला पावलाला आपला विचार करत राहावा. आत्मा म्हणजे काय महाराज? देह म्हणजे काय? जीव म्हणजे काय? मी कोण आहे? जग म्हणजे काय आहे? सातत्याने विचार करत राहावा. देह आत्मा नाही, इंद्रिय आत्मा नाही. देहात्मा नाही, कारण का देह येणार जाणार आहे. इंद्रिय आत्मा नाही, इंद्रिय समुदाय आत्मा नाही. इंद्रिय सगळी समुदाय आत्मा नाही. प्राण आत्मा नाही. बघा प्राण आत्मा नाही. एक कोश. देह अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे. मन आत्मा नाही, बुद्धी आत्मा बघा नाही. मन आत्मा नाही, बुद्धी आत्मा नाही, शून्य आत्मा नाही. शून्य आत्मा नाही. देह भिन्न, देह परिमाण आत्मा नाही. देह भिन्न, देह परिमाण आत्मा नाही. सत जड आत्मा नाही. हां? सत जड आत्मा नाही. सत जड आत्मा नाही, कारण का सत जड मानणारे आहेत. चित्त अनेक आत्मा नाही. चित्त अनेक आत्मा नाही. चित्त मांडलाय तिने, पण योग्याने अनेक आत्मे मानले बघा.
सच्चिदानंद अद्वितीय आनंद अखंड असा आत्मा सच्चिदानंद आहे. अखंड एक अद्वितीय असा आत्मा आहे. अर्थात ज्ञान स्वरूप आत्म्याचे ज्ञान होत असते. बघा, ज्ञान स्वरूपच आत्मा आहे असं आत्म्याचं ज्ञान होत आपल्याला नसते. नसते. कारण का ज्ञान स्वरूप आत्मा आहे ना. आणि आहेच काय ज्ञान स्वरूप आत्म्याचे ज्ञान होत नसते. कारण का ज्ञान स्वरूप आत्मा आहे ना, त्याचं ज्ञान काय व्हायचं महाराज? व्हायचं म्हटलं की आणि ती जड आलं जागे ते नव्हतं. जगात शब्दस्पर्शादी पंचविषय आहेत. हा, जगात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविषय आहेत. त्याला ग्रहण करणारी पंच ज्ञानेंद्रिय आहेत. आता त्याला ग्रहण करणारे देखील आपल्याला पंचविषय तशी पंच ज्ञानेंद्रिये आहेत. ज्या इंद्रियाचा जो विषय असेल त्या इंद्रियाला त्याचे ज्ञान होत असते. बघा, आता घट बघायला झालं तर डोळ्यानंच बघायला पाहिजे, ऐकायला तर कानानंच ऐकायला. प्रत्येक इंद्रियाचा विषयाचं प्रत्येक इंद्रियाला ज्ञान होतं. तसे या ज्ञानाचे ज्ञान कोणाला होते? हे ज्ञान ज्ञानालाच होते म्हटले तर आत्माश्रयादी 6 दोष प्राप्त होतील. बघा, आता हे सगळे घटपटाचे पंच ज्ञानेंद्रियाचे पंचविषय आहेत, त्यांचं त्या ज्ञानानं इंद्रियानं ज्ञान होतं महाराज. पण हे ज्ञान कुणाला होतं, कसं होतं? कारण का हे ज्ञान विषय नाही, जड नाही. ज्ञानानं हे स्वरूपानंच आहे, वेगळं नाही. आणि ते मानावं लागलं हे ज्ञान तर आत्माश्रया 6 दोष त्याच्यात येतात. तेव्हा मुमुक्षुला अमुख्य वृत्तीने ज्ञान आहे असे सांगितले जाते. हं. परंतु मुख्य वृत्तीने ज्ञान आहे असे म्हणताच येत नाही. अमुख्य वृत्तीने ज्ञान आहे असं म्हणावं लागतं. हो, ज्ञान आहे मुख्य वृत्तीनं, म्हणजे स्वरूपभूत ज्ञानानं म्हणता येत नाही. फार झाले तर अज्ञान नाही असे म्हणावे, पण ज्ञान आहे असे विधिमुखाने म्हणता येत नाही. फार झालं तर बाबा तिथं अज्ञान नाही, अज्ञान नाही, अज्ञानाचा अभाव आहे म्हणावं. पण विधिमुखानं, कारण का विधिमुखानं त्याचं बोलताच येत नाही महाराज. अज्ञान निश्चित मुखानं आहे, नेती बरोबर आहे म्हणे. म्हणून तिथं म्हटलं असताच्या व्यवहारासाठी सत म्हणून आले. श्री ज्ञानेश्वर कारण का महाराज विधिमुखानं बोलायला तर मग ते वाचित झालं. वाचकाचं तिथे झालं की तो जड पदार्थ झाला. बोलणारा ते सगळं तिथं हे येतं, ज्ञाता ज्ञानज्ञ त्रिपुटी येते. श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञान होते असे म्हणण्यापेक्षा अज्ञान नव्हते हे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे. बघा, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान होतंय म्हणण्यापेक्षा अरे होतंय का आहे ज्ञान, फक्त अज्ञान नाही, अज्ञान होतं. आणि जर अज्ञानाचंच तिथे सिद्धी होत नाही, त्याचा तिथं अभाव सिद्ध करायचा महाराज. कारण ज्ञान होते असे म्हटले तर त्यांना अज्ञान होतेच कधी? होय, ज्ञान होते म्हटलं की अज्ञान होतेच कधी महाराज? अगोदर अगोदर अज्ञान असा- असावं लागतं आणि मग ज्ञान झालं म्हणावं लागतं. हो, अगोदर अज्ञान असावे तर त्यांना ज्ञान झाले हो. होते असे म्हणावे. उदाहरणार्थ गृहस्थ पुरुषाला बायको असते म्हणून त्याची बायको मेली असे म्हणता येईल. हो, बरोबर. परंतु ब्रह्मचारी पुरुषात बायकोच नाही तर बायको मेली असे तरी कसे म्हणता येईल? आता ज्याचं लग्न झालं घरचं पुरुष आहे त्याची आस्ती म्हणून मेले असं म्हणावं लागतं. संन्याशाला तसं महाराज ब्रह्माबद्दल काय बोलताच येत नाही, स्वरूपाबद्दल काही व्यवहार करता येत नाही महाराज. तो नाही आहे याच्या सर्वाच्या अतीत आहे महाराज. तसे श्री ज्ञानेश्वर महाराजांना अज्ञानच नव्हते तर ते ज्ञानी होते असे तरी कसे म्हणता येईल? बघा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज अज्ञानच नाही तर ते ज्ञानी आहेत, ज्ञानी होते कसं म्हणायचं महाराज? कारण का अज्ञान सापेक्षित ज्ञानाला ज्ञान म्हणणेपणा आहे, सापेक्षित भावपणा येत होते म्हणण्यात. वेदांत शास्त्रात वृत्तीचा पदार्थाशी संबंध झाल्यामुळे वृत्ती ज्ञानाच्या उत्पत्तीचा व्यवहार होतो. बघा, वेदांतशास्त्रात वृत्तीचा त्या ज्ञानाशी संबंध झाल्यामुळं पदार्थाशी वृत्ती ज्ञानाचा व्यवहार होतो मानलेला आहे. आणि वृत्तीचा पदार्थाशी संबंध नसतो तेव्हा वृत्ती ज्ञानाच्या नाशाचा व्यवहार होतो. आणि वृत्ती ज्ञानाचा पदार्थाशी संबंध नसतो त्यावेळी वृत्ती ज्ञानाच्या नाशाचा व्यवहार होतो. अर्थात वृत्ती ज्ञान हे वृत्ती रूपाने नष्ट होणारे आहे. होय, वृत्ती ज्ञान हे वृत्ती ज्ञानानं नष्ट होणार आहे. पण ज्ञान रूपाने ते नष्ट होत नाही. होय, व्यवहारात नाही होतो हो, पण ज्ञान रूपानं ते नष्ट होत नाही. सार गोष्ट वृत्ती ज्ञान म्हणायला जरी ज्ञान रूपाने प्रगट झालेले असले तरी ते अज्ञानच नाही काय?
हां ते वृत्तीज्ञान ज्ञान म्हणायला प्रगट झालं असं म्हणायला तर ते अज्ञान नव्ह काय, कारण का प्रगट झालं ना, म्हणायला आले ना, मग ते अज्ञान नव्ह का असं म्हणावं लागेल. यास दृष्टांत सांगतात. जैसे तेज जे आहे ते अंधारे किरण होय, मा तेज तरी होय तेजाशी काही. ते तेज असते, ते अंधार कधीच होऊ शकत नाही. पण तेज असं ते अंधार कधीच होऊ शकत नाही ना. परंतु तेजालाच तेज तरी म्हणायचे असते काय, मग तेजाला तेच काय म्हणायचं मला. कारण तेज ते काल तरी तेजच असते. बघा कालत्रय म्हणजे अगोदर तेजच असतं, आता तेजच आहे म्हणला नाही म्हणा तेजच आहे मला. ज्यात अंधकाराचा लेश नाही त्याला तेज असे म्हणावे. हो ज्याच्यात अंधकाराचा लेशच नाही त्याला तेज असे म्हणावं. मग तेजात अंधकारात जर नाही तर तेजाला तेज तेज तरी तरी काय काय म्हणायचं. अरे अज्ञानाचं नाही तर ज्ञान काय म्हणायचं. तेजात अंधकाराचं नाही तर तेजाला तेज तरी काय म्हणत बसायचं. तसे स्वरूपभूत ज्ञानात अज्ञान तर नाहीच, पण त्याला ज्ञान तरी काय म्हणायचे तसं आहे. स्वरूपभूत ज्ञानात अज्ञान नाही तर त्याला ज्ञान तरी काय म्हणे. त्या ज्ञानाची वाच्यता घालवायची आहे महाराज. स्वरूपाचं ज्ञान घालवता येत नाही, फक्त म्हणणेपणा जो आहे तेवढा तो आपला बाधित करून टाकायचा. नामरूपात्मक कार्य पदार्थात वाच्य वाचकता असते. नामरूप पदार्थ जे आहेत ना, प्रत्येक पदार्थाला काहीतरी रूप आहे, नाम आहे, त्याच्यात वाचे हा घट आहे, हा पट आहे असं त्याला म्हणता येतं. पण कारणाचे अनुमान करावे लागत असते, पण परमात्म स्वरूपात अनुमानही संभवत नाही व वाच्य वाचकताही नाही. इथं कारणावरून काहीतरी अनुमान करावं लागतं, पण महाराज परमार्थ स्वरूपात वेदांशास्त्रात अनुमान तरी नाहीच महाराज, आणि वाच्यकता नाही. नाही. घट हे पदवाचक आहे. आता घट हे पद आहे ना, वाचक आहे ते. घटाला हे घट म्हणणे पण आहे, पण वाचक आहे. व कंबुद्री हो. कंबुग्री वादादिमान हो पदार्थ वाच्य आहे. हो कंबुगरी बारीक गळ्याचा गोल असा तो वाच्य आहे. घट हां पद हे घटपदी आहे आणि तो कंबुगरीवादी वाचक भाव ते सिद्ध होतो. अशी वाच्यवाचकता घट पदादी पदार्थ कार्य असल्यामुळे संभवते. मग ती वाचकता तो घट हे कार्य आहे ना, त्या कार्यामुळं त्याला वाचकता संभवते. परंतु परमात्मा कार्य कारणातीत असल्यामुळे, कारण का परमात्मा कार्य कारणातीत आहे, कारण का तो कोणापासून निर्माण झालेला नाही म्हणून तो कार्य नाही, आणि त्याच्यापासून काही निर्माण झालेलं नाही म्हणून तो कारण नाही. कारण का त्याच्या ठिकाणी दुसरं काही नाहीच, आणि तो नित्यच सिद्ध आहे. निर्माण व्हायचं म्हटलं की तो पदार्थाचा अभाव सिद्ध होतो मला. तो नित्य सिद्ध आहे म्हणून तो उत्पत्ती त्याची नाही, आणि त्याच्यापासून काय झालेलं नाही म्हणतो कारण आहे कुणाचं नाही. परंतु परमात्मा कार्य करणात असल्यामुळे त्यात वाच्यवाचकता नाही व अनुमानही संभवत आणि नाही. तिथं अनुमानही संभवत नाही, कारण का तिथं व्याप्ती लिंगाचा अभाव आहे ना. हां त्याच्या स्वरूपात वाच्यवाचकता नसली तरी तो आहेच. त्याच्या स्वरूपात वाचकता जरी नसली, तुम्ही आहे नाही जरी म्हटलं नसला तरी स्वरूपानं तो काय झाला आहेच. आहेच. जसे कुमारी मुलीला लग्न झाल्यानंतर पत्नी पदाची वाच्यकता येते. हो लग्न होण्यापूर्वी पत्नी पदाची वाच्यकता नसते. नसते, तरी पण मुलगी असते. होय. आता लग्न झाल्यानंतर ती पत्नी आता झालं म्हटली, पण आता लगीन व्हायच्या अगोदर तिला पत्नी म्हणत नाही, पण मुलगी या नात्या नसते ना. तसं परमात्म्याला वाचक पद नसले तरी अवाच्य परमात्मा आहे. तुम्ही परमात्मा आहे म्हणा नाही म्हणा, वाच्यपदक जरी त्याला नसलं तरी तो आहेपणानं आहे, त्याचा कधीही अभाव सिद्ध होत नाही. अशा रीतीने स्वरूपभूत ज्ञान कधी अज्ञानालाही विषय होत नाही अशा रीतीने व मला कधी ज्ञानालाही विषय स्वरूपभूत होत नाही जे हे ज्ञान आहे यातून ना, दाखवले आहे. ते अज्ञानालाही विषय होत नाही आणि ज्ञानालाही ते विषय होत नाही, कारण का स्वरूपानंच ते ज्ञान हे स्वरूप आहे. वरील दृष्टांताची सिद्धांताशी मिळवणी करून उत्तरार्धाने शून्यवाद्यांचा आक्षेप उत्थापन करतात.